राम राम मंडळी. आज आखाजी सण म्हणजे 3.5 मुहूर्तपैकी एक पूर्ण मुहूर्त. नुकतंच उन्हाळ्यानं आगमन व्हायचे आणि आपण हिवाळाले निरोप दिला आणि शेतकरीसना कामधंदा आता आटपेल छतस थोडासा निवांत मिळेल छे आणि या निवांतमाच हा सण आपण साजरा करतोस. या सणना साजरा करणा मागे एक भावना दडेलशी. ती भावना म्हणजे अशी की सासूरवाशीनले वर्षामा 2च वेळाले माहेरले जावाले भेटस. एक दिवाळीले भाऊबीज आणि त्या 4-5 दिवस आणि नंतर आखाजीले. आणि आखाजीले जवळ या सर्व सासूरवासनी माहेरले येतीस आणि माहेरले आल्यानंतर तिच्या सगळ्या मैत्रिणीशले भेटतीस आणि भेट झाल्यानंतर एकमेक विषयी आस्था, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम व्यक्त करतीस. आणि मग या सण वैशिष्ट्य म्हणजे झोका. मग या झोका म्हणजे काय तर या झोकावर बसीसनी या सासूरवासनी वेगवेगळ्या लोकसाहित्यांना आधार लिसनी पारंपरिक लोकगीत सादर करतीस. त्या पारंपरिक लोक गीतेस पैकी एक जे गीत शे ते म्हणजे अथानी कैरी तथानी कैरी. मित्र, अथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाए वो. अथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाए वो. कैरे तुटनी खडक फुटना, झुळझुळ पाणी वाये वो. कैरे तुटनी खडक फुटना, झुळझुळ पाणी वाये वो. झुळझुळ पाणी वाये तटे रतन धोबी दोये वो. झुळझुळ पाणी वाये तटे रतन धोबी दोये वो. रतन धोबी दोये तटे कसा ना बजार व. रतन धोबी धोये तटे टिपऱ्यासना बजार वो. माय मले टिपऱ्याली ठेवजो, बंधून हाते दिदाडजो. बंधू मोठा सोनाना, पलंग पाडू रूपाना. अथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका काय वो. कैरी तुटनी खडक फुटना, झुळझुळ पाणी वाये वो. झुळझुळ पाणी वाये तटे रतन धोबी धोये वो. रतन धोबी धोये तटे कसा ना बजार व. रतन धोबी धोये तटे लच्छासना बजार व. माय माले लच्छाली ठेवजो, बंधून हाते दिदाळजो. अथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका काय वो. मित्र हो, ही अथानी कैरी तथानी कैरी म्हणजे काय? हे एक लोकगीत, परंतु याचा खरा मतितार्थ काय शे? तो मतितार्थ म्हणजेच ज्या दिवस बाप आपल्या मुलीचं कन्यादान करतो, म्हणजे हाई कैरी इकडली आणि जवळ हाई कैरी तथा जास, म्हणजे बाप आपली पूर्ण आपली अंडेरनं कन्यादान करस आणि ती जवाईना स्वाधीन करस, म्हणजे इकडनी कैरी ही तुटस आणि तथा जास. आणि मग त्या भावना प्रधान असा जो प्रसंग असतो, म्हणजे जी कैरी तुटणी म्हणजे मायाकडून ती जेव्हा सासरवास जाते आणि ती कैरी जवळ खडकवर त्या ठिकाणी आदळस, त्यावेळेला तो खडक म्हणजे बाप, तो खडक म्हणजे बाप
धसा धसा रडस आपली पोरले जवळ सासरले वाटेला आवस त्यावेळेले कधी न रडणारा बाप आयुष्यभर कधीच कोणापुढे न झुकणारा बाप आपली मुली आपल्या आंडेरनं कन्यादान करस त्यावेळेला मात्र तो भयानक दुःखी रास आणि ती आपली लाडकी तळ हातना फोडप्रमाणे तिले आयुष्यभर जप ती आपली लाडकी मुलगी पराई माणूस त्यानं कधी काही देखेल नाही त्यांना स्वभाव माहीत नाही त्यांना स्वाधीन करस आणि मग त्यावेळेला तो खडक जो फुटतो आणि ती झुळझुळ पाणी वास त्यावेळेला त्या बापना अश्रू हे खरं या लोकगीतना मांगे ही भावना दडायची. धन्यवाद.